कविप्रवेश यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत. काही काही लोकांना स्वतःविषयी खूप मोठा गर्व असतो, अहंकार असतो. मग तो त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी असू शकतो, त्यांच्याकडं असलेल्या ऐश्वर्य संपन्नतेविषयी असू शकतो, त्यांना देवाने दिलेल्या रूपाच्या विषयी असू शकतो, किंवा अजून खूप मोठा लोकसंग्रह मी केला आहे अशा घमेंडीत सुद्धा काही लोक आजकाल वावरताना दिसतात. गमतीचा भाग तर हा आहे की कधीकधी भूषणाने सांगतात की माझे फेसबुकवर हजारो मित्र आहेत. आता हा गमतीचा भाग सोडून द्या, पण ही जी घमेंड आहे, हा जो अहंकार आहे, हा तर शून्य किमतीचा आहे. कारण मानवी आयुष्याचा जर विचार केला ना आपण, एका ठराविक टप्प्यांमधलं आयुष्य, तर मग आपल्याला जाणवेल की हा अहंकार किती खोटा बाळगत आपण आजपर्यंत आयुष्य जगलो. आता सोडून द्या पहिली 40 वर्ष, पण जेव्हा तुम्हाला 40शी तुम्ही पार करता, 40 वर्ष पूर्ण होतात, तेव्हा मग तुम्ही कितीही हुशार असा किंवा अगदी एखादा निरक्षर असू द्या, दोघांचं वय जर 41-42 असेल, तर मला तरी वाटतं की कुणालाच अहंकार करण्याची गरज नाही. कारण आता या वयामध्ये ना तुम्हाला कुठं मार्कशीट घेऊन फिरायचं आहे, ना कुठल्या कंपनीत किंवा कुठल्या खात्यात इंटरव्ह्यू द्यायला जायचं आहे. त्याच्यामुळं फार मोठी घमेंड कोणीच करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही 50शी ओलांडता आणि 60कडे प्रवास सुरू होतो तुमचा, तेव्हा देखील माणसं हे विसरतात की अरे बाबा, आता आपण निम्म आयुष्य पार केलं आहे आणि तरीही आपण एका पोकळ अहंकारात आयुष्य काढतोय, आपण इतरांना कमी समजतोय, याची जाणीवसुद्धा त्यांना नसते. अशा लोकांनी नक्की लक्षात घ्यावं की 50शी नंतर तुम्ही कितीही सुंदर असा किंवा तुम्ही कमी सुंदर असा, 50शी नंतर तुमच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या किंवा बऱ्याच लोकांना डोळ्याखाली पडणारी काळी वर्तुळं, ही तुम्ही लाख लपवण्याचा प्रयत्न करा, नाही लपवू शकत. काळाचा महिमा असतो हा. वय, निसर्ग, या निसर्गाच्या पुढे जो कोणी धडपडत जाण्याचा प्रयत्न करेल, आपल्या वयाला न जुमानता मी अजून कसा तरुण आहे हे दाखवण्याचा जो माणूस 50 ते 60 या वयात प्रयत्न करतो, त्याला नक्कीच कुठे ना कुठे ठेच लागतेच. पुढचा टप्पा जर अतिशय महत्त्वाचा, 60 नंतरचा टप्पा. जेव्हा तुम्ही 60 ते 70च्या दरम्यान असता, तेव्हा तर तुम्ही एखाद्या कंपनीतून जिथे काही काम करताय, सरकारी कार्यालय घ्या, त्यातून तुम्ही निवृत्त झालेले असता. मग तर काय विचारायला नको. मग तुम्ही अधिकारी असा किंवा शिपाई असा. आणि समजा तुम्ही अधिकारी म्हणून निवृत्त झालाय, तुम्हाला खुर्चीवर असताना जो मान एखादा शिपाई देत होता, तोच मान त्याच शिपायाकडनं तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा जर अपेक्षित धरत असाल, तर मात्र अपेक्षाभंगाचं दुःख तुमच्या पदरी पडू शकतं. कारण एकदा का तुम्ही खुर्ची सोडली, तर तुमच्या हाताखालचा शिपाईसुद्धा तुमच्याकडं बघण्याससुद्धा तयार होत नाही. किंमत देणं वगैरे ही फार पुढची गोष्ट आहे. पण काही काही लोकांना मी इथून रिटायर झालो, मी तिथून रिटायर झालो, ही टिमकी वाजवतच रिटायरमेंटचं आयुष्य जगण्यात काय कोणता आनंद वाटतो मला तर काही कळत नाही. वास्तविक पाहता तुम्ही जिथनं रिटायर होता, तिथली झूल, अंगावर जी काय तुम्ही पांघरलेली असते, ती बाजूला सारून तुम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून कदाचित
तुम्ही कुठं काम केलं त्याचा उल्लेखसुद्धा न करता ज्याला जगता येतं तोच माणूस सुंदरपैकी स्वच्छंद आणि आनंदी जीवन जगू शकतो. जी लोकं ती झूल पांघरून किंवा त्या झुलीचा वारंवार कुठे ना कुठे उल्लेख करत जगण्याचं आटापिटा करतात, त्यांच्या नशिबात पुन्हा त्याच रहाटीमध्ये वैचारिकरित्या अडकत राहण्याची आणि मग ह्याने किंमत नाही दिली, त्याने किंमत नाही दिली, असं मनातल्या मनात स्वतःच निराश होत जगण्याची नामुष्की येऊ शकते. रात गई बात गई, चलो यार हम कहाँ थे, चलो वो तो पापी पेट का सवाल था. वहाँ से छूटने के बाद बार बार उसी चीज़ का जिक्र करते हुए ज़िंदगी जीना, ये तो मुझे तो बिलकुल पसंद नाही. पण काही माणसं ही झूल, मग ते अधिकारी असोत, मग कुठल्याही पदावर असोत किंवा कुठे खूप मोठ्या सेक्रेटरिएटमध्ये काम करून आलेली मंडळी असोत किंवा मोठमोठ्या पदावरनं सेवानिवृत्त झालेल्या व्यक्ती असोत, ते जिथं सेवानिवृत्तीचं आयुष्य काढतायत तिथल्या इतर लोकांना त्यांच्याच वयाच्या कमी लेखणं आणि एकटं एकटं राहणं पसंत करणं असं जे वागतात, ते हे विसरतात की आता आपण माणूस म्हणून कोणत्या टप्प्यावर जीवन जगत आहोत. महत्त्वाची मला तर वाटते ही सगळी माहिती प्रत्येकाने लक्षात ठेवत जर आपल्या जीवनाचा आलेख कसा चालला याकडे पाहिलं, अगदी तटस्थ नजरेने बघा आणि जर या चुका घडत असतील तर त्या चुका दुरुस्त केल्यानंतर तुमचं आयुष्य किती आनंदी बनतं हे नक्की पहा. आणि हो, तसं आनंदी वाटलं तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आता 70 नंतरच्या आयुष्यात सुद्धा काही लोकांना खूपशी घमेंड असते. ती याचीच असते की मी कसा वेल सेटल्ड आहे. पहा, 70मध्ये मी किती छानपैकी मोठ्या बंगल्यात राहतोय, मोठ्या कारमध्ये फिरतोय, वगैरे वगैरे. आता ही घमेंडसुद्धा काहीही कामाची नाही. जर 70 ते 80 या वयोगटात तुम्ही हाक मारल्यानंतर धावत येणारी तुमच्या आसपास नातेवाईक मंडळी नसतील, मित्रलोक नसतील, कोणीही कमावलेली माणसं नसतील, तर तुमचे त्या मोठ्या बंगल्याला घेऊन करायचं काय? तुमच्या अंगणात असलेल्या मोठ्या कारला घेऊन करायचं काय? तुमच्या मोठ्या फ्लॅटखाली असलेल्या पार्किंग झोनमध्ये आलिशान तुमच्या 2 गाड्या असतील तर त्या गाड्यांचं करायचं काय? या गोष्टींना काही महत्त्व नाही आहे. हे ज्याला समजतं ना, त्याचं आयुष्य 70 ते 80 वयोगटात सुद्धा सुंदर आयुष्य जातं. त्याच्या आयुष्याकडे बघून इतरांना नक्कीच हेवा वाटू शकतो. असे टप्पे आपल्या आयुष्याचे येतच राहणार आहेत. अर्थातच ज्या लोकांना असं सुंदर आयुष्य मिळतं आहे, इतकं चांगलं वयोमान मिळतं आहे, ते खरोखर नशीबवानच असतात. मग अशी जर काही तत्त्व पाळून हा मिळालेला जो स्कोर आहे आपल्याला, जीवनाचा जो स्कोर आहे, तो आपण आनंदात कसा घालवू शकतो याच्यासाठी काही तत्त्वांशी तडजोड नक्कीच करावी लागते. आता येतोय आपण 80 ते 90च्या टप्प्यावर. या टप्प्यात तुमचं शरीर असं कमजोर झालेलं असतं की मग तुम्हाला एका जागी बसलो तर तिथनं उठावंसं वाटत नाही. त्यानंतर एका जागी पडलो तर तिथून परत तुम्हाला उठून बसावंसं वाटत नाही. म्हणजेच तुमचा बंगला जरी 8-10 खोल्यांचा असला, तुमच्याकडं आलिशान गाड्या जरी असल्या, दिमतीला ड्रायव्हर असले, तरीसुद्धा पैसा खूप असला तरीसुद्धा तुम्हाला या वयात धड कुठे फिरता येत नाही, पैसा कुठे खर्च करायचा याचंही आकलन होत नाही. त्यामुळंच अशा या उतार वयात तुम्ही काय कमावलं आहे, पैसा नाही, माणसं काय कमावली हे महत्त्वाचं असतं. आणि आयुष्य तर तुमचं खूप रेस्ट्रिक्टेड होऊन जातं. कोणाच्या आधाराविना तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. एखाद्या खोलीत तुम्ही अडकलात तर एखाद्या खोलीतनं तुम्हाला उठवत नाही. म्हणजेच अशा वयाच्या टप्प्यात तुमचा 8-10 खोल्यांचा बंगला, तुमच्याकडं असलेली ऐश्वर्यसंपन्नता, पैसा कुठे खर्च करावा याचंसुद्धा आकलन न होणं, मग त्या पैशाचासुद्धा तुम्ही विनियोग घेऊ शकत नाही, अशी अवस्था निर्माण होते. आणि अशा अवस्थेत जगणारी माणसं पाहिली की खूप वाईट वाटतं. याच्याही पुढं जाऊन लोकांचा अहंकार संपत नाही. आता 90कडे वाटचाल चालू आहे.
आता या 90कडच्या वाटचालीमध्ये सुद्धा कोणत्या गोष्टीचा हो अहंकार धरणार? धड तुम्ही तुमच्या बेडवर झोपलायत तर तुम्हाला लवकर झोप लागत नाही. म्हणजेच हा टप्पा तर असा असतो की अनंत आजारपणं डोकं वर काढतात. त्यातून तुमचं व्यायामाचं शरीर नसेल तर मात्र खितपत पडावं लागण्याशिवाय पर्याय नाही. मग अशा वेळेस जर जवळपास कुणीही काही तुमचं करणं असं आवर्जून करण्यासारखं कोणी नसेल तर मात्र खूप मोठी कुचंबणा होते. आणि दुसरी गोष्ट, झोपणं काय आणि जागं राहणं काय याच्यामध्ये या टप्प्यामध्ये विशेष फरक जाणवत नाही. कारण तुमची झोप ही पूर्णपणे उडालेली असते. कदाचित मनामध्ये आतल्या आत पश्चातापाचे सूर ऐकू यायला लागतात. कारण प्रत्येक टप्प्यावर जर तुम्ही अशा पद्धतीने सुधारणा करत जगलेला नसाल तर मात्र फक्त या 90च्या टप्प्यावर पश्चातापाशिवाय तुमच्या बंद मुठीत काहीही राहत नाही. म्हटलं जातं की येताना माणूस बंद मुठीने येतो, जाताना हात उघडे ठेवून जातो. बिलकुल सही बात आहे. परंतु यामध्ये सुद्धा मग तुम्हाला स्वतःच्या आयुष्याचं नियोजन नीट करता आलं पाहिजे. या 90च्या टप्प्यात कोणते निर्णय घ्यायचे, कसे घ्यायचे यासाठी 2 विश्वासाची माणसं तुम्हाला कमवता आली पाहिजेत. आणि अशा या नाजूक टप्प्यावर जर काही झालं तर मात्र ही कमावलेली माणसंच तुमच्या उपयोगी पडू शकतात. तिथं मग तुमच्या कुठल्याही अधिकारी पदाची कोणतीही अंगावर झूल असेल तर तुमच्याजवळ चिटपाखरूही येत नाही. तुम्हाला जर ऐश्वर्य संपन्नतेची घमेंड असेल तरीसुद्धा कोणी तुमच्याकडे फिरकत नाही. तुम्ही एकेकाळी दाखवलेल्या सौंदर्याची जर घमेंड असेल नंतर तर ते सौंदर्य हरपत गेलेलं असतं. 50शी नंतर मी खूप सुंदर आहे अशी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मंडळी या जगात असतात. त्यामुळं कशाची घमेंड कोणत्या वयात करायची याचं तारतम्य. ॲक्च्युली घमेंड हा शब्द स्वतःला चिटकू द्यायचाच नाही असा निग्रह जो करून जगतो त्याचं आयुष्य खरोखर सुंदर असतं. त्याच्या आयुष्याकडं बघून नक्कीच बघणाऱ्याला, त्याच्याकडं पाहणाऱ्याला हेवा वाटतो. त्याचं बोलणं ऐकणाऱ्याला त्यांनासुद्धा हेवा वाटायला लागतो. आणि त्याच्या वयाचा अंदाज न आल्यामुळं अरे हा असा इतका आनंदी, इतका एन्थुझियास्टिक कसा राहू शकतो असा प्रश्न तुमच्याकडे बघणाऱ्यांना पडलाच पाहिजे. असं तुमचं एक वेगळं आयुष्य तुम्हाला जगता येऊ शकतं. मी सांगितलेले ठोकताळे फक्त लक्षात ठेवा. मी इथे होतो, मी तिथे होतो, मी इथे असताना मी असं काम केलं, मी तसं काम केलं, या टिमक्या तुम्ही रिटायर झाल्यानंतर कृपा करून वाजवू नका. जेणेकरून तुमच्या अवतीभोवती असलेल्या माणसांना तुमचा तिटकारा आला नाही पाहिजे. तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये असाल सिनियर सिटीजनच्या तर तिथे तुम्ही सर्वांच्या सोबत ॲडजस्ट होणं हे फार गरजेचं असतं. त्या ठिकाणी जर तुम्ही एकटे एकटे राहाल आणि स्वतःच्या अधिकारी पदाची झूल जर अंगावरनं उतरवून टाकू शकत नसाल तर तुमचं त्या सिनियर सिटीजनच्या ग्रुपमध्ये सुद्धा गर्दीत असूनसुद्धा मी मात्र एकटा एकटा अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, सहज जाता जाता शुभ दीपावली व सुबारसचाच दिवस आणि अशाच काही जीवन जगताना लागणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या मला थोड्याशा माहीत झाल्यात आणि त्याचं अनुकरण करण्याचा, त्या पद्धतीने जीवन जगण्याचा मी तरी प्रयत्न नक्कीच करतो आहे. तुम्हीसुद्धा नक्की करा. खूप मोठा आनंद यामध्ये, इतकंच मी तुम्हाला अगदी निक्षून सांगू शकतो स्वानुभवावरनं. चला पुन्हा एकदा तुम्हा सर्व कुटुंबियांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुंदररित्या हा सण साजरा करा. फटाके किती उडवायचे याचं प्रमाण निश्चित करा. आपल्याकडून इतरांना कोणताही त्रास होऊ नये अशा पद्धतीने आपण आपले सणवार नक्की साजरे करूया.